सारस्वत महिला समाजातर्फे तांगल्या भजन विंग ताजें नाव सरस्वती गुरुभक्ती वृंदगान ह्या आयचो आषाढी एकादशीच कार्यक्रम तुमच्या मुखारी सादर करतस. सो सगळे ग्रुप असो आता सगळ्यांगल एक एक नाव घेता. मग थोडे जाणांगल आडनावाच कन्फ्युजन असो. सो आय एम बिगिनिंग विथ शांता होसकोटे, चेतना कडले, गीता एन्नेमळी, जया त्रासी, कालिनी कोडियाळ, दिव्या बिजूर, पद्मिनी भटकर, कुमुद कुलकर्णी, सविता पडुकोण, सुमन कोडियाळ, शोभा मरबळी आणि स्मिता माविलपूर आणि सुचिता बैंदूर आणि हा म्हणा रुपा एन्नेमळी लोक. सो आईच आमगल कार्यक्रम हो मन हाजेरी बेस्ड असो. सगळं पदान तुमकां मन आयकूं येतलें. आय थिंक मन इज अ वर्ड दॅट इज व्हेरी ब्रॉड, जाल्यार it takes you into reflection and mindfulness. So I think every song today will make you reflect on what life is all about. So we will begin. आणि आईची कॉमेंट्री आमकां कालिनी पाची करता. सो आतां हांव तिका मायक दिता. कालिनी कोडियाळ तबल्यारी नीरज लेले आमकां साथ करतलो. पर्यंता स्मर्या गुरुपरंपरा श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्रीगुरुशङ्कर परिज्ञानाश्रम शङ्कर सद्गुरु केशव वामन कृष्ण पाण्डुरङ्ग आनन्द परिज्ञान गुरु सद्योजात शङ्कर सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
मन म्हणाली जीवनाचो मध्यबिंदू ते केन्ना चंचल केन्ना प्रसन्न केन्ना व्याकुळ तर केन्ना भक्ती रसांतूय चिंत जाल्लेलो आसता हॅलो हॅलो आता येतं का या आमचे मन म्हणाली जीवनाचो मध्यबिंदू ते केन्ना चंचल केन्ना प्रसन्न केन्ना व्याकुळ तर केन्ना भक्ती रसांतूय चिंत जाल्लेलो आसता वारकरी संतांनी अभंगाच्या माध्यमाने मना सांगाती संवाद साधलो ताका समजूत घाल्ली नाम भक्तीची वाट दाखयली आनी विठ्ठल चरणी स्थिर करचे प्रयत्न केले त्या संवादांतून मनांतून विराजमान आशिल्ल्यान देवय सहभागी जालो तर आज आमी त्या अभंगाद्वारे मनाचे विविध रंग प्रेम भक्ती वैराग्य आणि आत्मबोध बोध हाचो अनुभव घेऊया मन एक बार हरि बोल 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 हरि हरि
गुरु नानक देवजीने एक खोड करचांड्याक सांगील वारी चंचल मन आतो ही समजायतात जशी की उतानातील बाई दिव जळेनातील त्यावड फुल्ल फळ जायनातील झाडाक कांय प्रयोजन आसा तशीची मनुष्य जन्मातून येवन देवाले नामस्मरण भजन कीर्तन करणी जाल्यारी जन्म व्यर्थची म्हणून ती म्हणतात सुमिरन करडे एक मेरे मना ते आम्ही मराठीत ऐकूया करी मना माझिया हरी भजन
प्रत्यक्षांतो आम्ही सर्वसाधारण लोक सांगतात म्हणे ऑर्डर संत तांकां त्या गोष्ट अति कठीण की अखंड साधना निष्ठापूर्वक अनुष्ठानाने मनाचेरी विजय मेळोवचे प्रयत्न करतात तरी मोह माया सहसा फाटी सोडना त्या हताश परिस्थितीतून देवाक शरणागत वचचे आणि आर्तताने बंधमुक्त करूक विनवणी करची यांचे एक मार्ग दिसून येता समर्थ रामदास करुणाष्टकांत म्हणतात चपळपण मनाचे मोडविता मोडिता मोडवी चपळपण मनाचे मोडिता मोडवेना चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना घडी 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 हा निश्चयो अंतरीचा घडी 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 हा निश्चयो अंतरीचा मनभूमी करुणा हे बोलतो दीन वाचा मनभूमी करुणा हे बोलतो दीन वाचा चपळपण मनाचे मोडिता मोडवेना तुझविण करुणा हे कोण जाणेल माझी तुझविण करुणा हे कोण जाणेल माझी शिरत शिरत पोटी लागली आस तुझी शिरत शिरत पोटी लागली आस तुझी झडकरी झडकाली धाव पंचानना रे झडकरी झडकाली धाव पंचानना रे तुझविण भजनेची जंबुकी वासना रे तुझविण भजनेची जंबुकी वासना रे चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सुख सुख म्हणता हे दुःख धावून आले सुख सुख म्हणता हे दुःख धावून आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले रवित मन कळेना गीत हे आपडेना रवित मन कळेना गीत हे आपडेना परम कठीण देही देहबुद्धी कळेना परम कठीण देही देहबुद्धी कळेना चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना घडी 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 हा निश्चयो अंतरीचा मनभूमी करुणा हे बोलतो दीन वाचा चपळपण मनाचे मोडिता मोडवेना चपळपण मनाचे चपळपण मनाचे चपळपण मनाचे मोडिता जर माणूस लागतात देव देहरूप जातात जीव शिव एक जातात ही अवस्था सामान्य नाही तेजस्वी असतात प्रकाशमय जातात मना लागली या छंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद
गोविंद गोविंद आनंदले मना आनंदले मना आनंदले मना विठ्ठल प्रेम आणतो आनंद विभोर चालेल भक्त विठोबा म्हणता तू आपणाच्या परमभक्तांसाठी अपार कष्ट करता चांगल दैनंदिन जीवन आमचे सहभागी जाता आमचा योग्य मार्ग दाखवता चांगले रक्षण करता आम्ही तू शरणायला मज खातेरी तू कष्ट घेऊ नका मग देहात तू भाव क्षीण तोडू आत्मभाव दृढ कर हीच तुझ चरणी प्रार्थना मन आनंदाने नाचे मन आनंदाने नाचे मन आनंदाने नाचे बीड लागे विठ्ठलाचे बीड लागे विठ्ठलाचे बीड लागे विठ्ठलाचे बीड लागे विठ्ठलाचे 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 विठू माझा भोला हरी भक्त संगे लीला विठू माझा भोला हरी भक्त संगे लीला मला आनंदाने नाचे मला आनंदाने नाचे चंद्रभागे तटी हरी भक्ता लागे पोटी उभा चंद्रभागे तटी हरी भक्ता लागे पोटी तुला सकावानी सतो दुखयाला आठवितो तुला सकावानी सतो दुखयाला आठवितो मला आनंदाने नाचे
माझी डागे काय आस सनाबाईची भाकरी आठवते काचा करी सनाबाईची भाकरी आठवते काचा करी मन आनंदाने नाचे मन आनंदाने नाचे नको कष्ट पांडुरंगा देह ठेवी नामी समजा नको कष्ट पांडुरंगा देह ठेवी नामी समजा आता एक आळवणी भरी आनंदी गजनी आता एक आळवणी भरी आनंदी गजनी ईश्वर भक्ती सान्य प्रमाणात सूट केल्याने सातत्याने केलेली साधना सत्संग नामजप आणि गुरुकृपेने साधकाची आध्यात्मिक प्रगती हळूहळू वाढत जातात. त्याचा आनंद वैराग्य आणि आत्मज्ञान प्राप्त जाऊन परमेश्वराची अनुभूती जातात. पिवलेचे रोप लाविलेले वाढ Yeah.
प्रस्तुतकोरच्या अभंगांतून साधकाने पूर्ण शरणागती, अनन्य भक्ती आणि विठ्ठलाचे राशी अखंड विश्वास दिसून येतो. कागल्या व्याकुळ मनांतली उत्कट इच्छा म्हणाली, भगवंताची कृपा, भक्ती आणि सानिध्य माझे मनोरथ पूर्ण करी देवा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. केशवा माधवा नारायणा, केशवा माधवा नारायणा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. नाही नाही बसव आणि कसोयरा, नाही नाही बसव आणि कसोयरा. नकरी अभिरा पांडुरंगा, नकरी अभिरा पांडुरंगा, पांडुरंगा. केशवा माधवा नारायणा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. अनाथांच्या नाथ तुझी हृदया, अनाथांच्या नाथ तुझी हृदया. किती वेळ वेळा साधू आता, किती वेळ वेळा साधू आता. केशवा माधवा नारायणा,
नाम जपाची मोहीम सांगतात परमेश्वर प्राप्तीचो सर्वात सरळ सहज आणि प्रभावी मार्ग लागी घ्या चिके लागी सरळ सहज आणि प्रभावी मार्ग मिळाली अखंड नामस्मरण सुरुवातीक वैखरी माणीने उच्चार केले जप हळूहळू अंतर्मुख जाता मागिरी तो मनात तू सूक्ष्म रूपाने अखंड चालू करता एक तत्व नाम दृढधरी मन. ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली 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 श्री ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम एक तत्व नाम
म्हणाली मानवरूपी परमेश्वराचो अनुभव तांगे संगतीन तू मन शुद्ध जाता सत्संगाची गोडी लागता जीवनाक योग्य दिशा मेळता म्हणून संतांगेले शरण वचून तांगे उपदेश विचार आणि आचरण आत्मसात करता संतांच्या चरणात द्यावी आलिंगन संतांच्या चरणात द्यावे आलिंगन. संतांच्या चरणात द्यावे आलिंगन. दिव्य वरोन उतरला
तस वेळारी भक्तू देवाला की आर्त विनवणी करतात. कृप करूक प्रार्थना करतात. हे देवा, तुझं हृदय अपार दया आणि करुणेने भरलेलं असत. भक्ताचेरी संकट आयली तूं ताजें रक्षण करूक धांव येता. मगर बाबतींनी त्याग कठोर आणि निष्ठूर जाला. म्हाका आपणाला हातान दूर करूं नाका, मगर कारण कर. ते मन निष्ठुर काज केली. निष्ठुर का केले ते मन, निष्ठुर का केले जे पूर्ण दयेने वरले ते मन. निष्ठुर का केले ते मन, निष्ठुर का केले. गजेंद्राचे आके सरशी, गजेंद्राचे आके सरशी धावूया आले, धावूया आले. प्रल्हादाच्या भावार्थासी, प्रल्हादाच्या भावार्थासी समधी गुरगुरले ते मन, समधी गुरगुरले ते मन. निष्ठुर का केले ते मन, निष्ठुर का केले. पांचालीच्या करुणा वचने, पांचालीच्या करुणा वचने कळवळून आले, कळवळून आले. जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने निशिदिनी पदी रमले ते मन, निशिदिनी पदी रमले ते मन. निष्ठुर का केले ते मन, निष्ठुर का केले. जे पूर्ण दयेने वरले ते मन. निष्ठुर का, निष्ठुर का, निष्ठुर का केले. या सृष्टी या सृष्टीच्या चराचरांतून प्रत्येक कणाकणांतून ईश्वराल्यांची स्वरूप प्रकट जात असता. तो संपूर्ण ब्रह्मांडाचो सूत्रधार जावन आसा. ही जाणीव जायना फुडें जगाविशयीचो दृश्टिकोनच बदलता. नामस्मरण करताना सर्वत्र ईश्वराल्यांची दर्शन जाता. निष्काम भक्ती आणि प्रेम जागृत जाता. आणि मन सदांय प्रसन्न आसता. विचलित जायना तिणें स्थिर उरता.
गोविंद गोविंद बोलविना गोविंद गोविंद बोल रे गोविंद गोविंद बोल रे मन छंद सा अनमोल रे मन छंद सा अनमोल गोविंद गोविंद बोल रे मन गोविंद गोविंद बोल रे मन छंद सा अनमोल रे मन छंद सा देवाली नाव अनेक रूप अनेक जाल्यारी तागे स्वरूप एक भक्ताने मनोभावेने श्रद्धेने तागे उगडास केल्यारी संसाराचें दुःख विसरून मन शांत जाता एक आख्यायिका सांगता दिसता पंढरपुरांत लहरी नावाचो एक सोनार आसता तो तागेले परिवार म्हळ्यार मस्त शंकर भक्त तर तांकां विठ्ठलागे देवळांतून आनी दुसऱ्यागे दर्शन करचें अजिबात आवडना एक म्हणटा एक सावकाराने विठ्ठला खातीर कमरपट्टा मांद्राच करून तो ताका सांगलो तरी तो म्हणालो हांव त्या देवळा वचना तूं म्हाका माप खाण दिलें हांव पळोवन तर ताणें विठ्ठलागे माप खाण पळोवन
गाडी विठ्ठला घाली की किती सडून जाता अरे त्या परत वचून दिल्या आणि म्हणाला की नाही तर सटून जाताना टिकून गाडी घालूक जायना विठ्ठला रेडी तो म्हणाला नारायण तुमची आणि माप घ्या कळताय परत हा माप हाडचें म्हणाला ना जरा हांव काय विठ्ठला पळोवंच ना हांव जाय तुका दोळ्या पट्टी बांदून घे सो ताका दोळ्या पट्टी बांदून ताका वचून थंय ताणें माप घेतली ताणें हात तापलो विठ्ठलाक बदलाक ताका ईश्वराक पिंडी हाताळ्ळी तो ताणें लेखण्याची कृती भ्रम जाल्लो आसता म्हाका आनी परत ताणें माप घेतलें परत ताका विठ्ठलाक पिंडी लागता सॉरी शंकराक पिंडी लागता ताणें बघ ती दोळ्याचे पट्टी कान पळयलो इधर विठ्ठल आवडटा ताणें ओ हांवची चुकतालो विठ्ठल आनी शंकर एकच मोगल्यांची चूक जाली पूण ताणें क्षण मागली आनी पळयता विठ्ठलाक मस्तूक पत्र जालो नर्क दिसना तुमी आयकत आसता ताणें सुमार अभंग बरयल्या आतां हें आमी प्रस्तूत करचें भक्तिगीत आसलें ही रचना कदाचित कवी योगेश्वर अभ्यंकरान हे प्रसंगाचेरूच विचार करून बरयला सुभाव असो तुमी आयकया
मनपूर्वक निस्वार्थ भावनाने केले सेवा साधकाक आणि देवाल्या समीप घेऊन होता. एक वेळ अशी येता की देव ताका आपणाल्या भक्ती रसांत तल्लीन करता आणि ताचे मन आणि चित्त पूर्णपणे विठ्ठलमय जाता. तुझी सेवा करीन मनोभावे. तुझी सेवा करीन मनोभावे. तुझी सेवा करीन मनोभावे. वारकरी पंढरपूर पावून चंद्रभागेतून स्नान करतात. विठोबाने दर्शन घेतात, चरण स्पर्श करतात आणि आयुष्य अधिक भक्तिमय जगचे संकल्प येतात. तुझे नाम गाईन वेळोवेळा. Thank you.
समज ऐसा कोणा दोष मला काला नयसी विठ्ठला काला नयसी विठ्ठला ऐसा कोणा दोष मला ऐसा कोणा दोष मला संघाती केलेल्या संवादाची आधी प्रचिती झाली. ह्या संवादाने नामजप, सेवा, दृढ विश्वास, प्रेम, भक्ती आणि आत्मसमर्पण ह्याची जाणीव झाली. या शिकवणीचा उद्देश म्हणाली साधकांनी आध्यात्मिक
आपली प्रगती आणि देवालाही एक रूप आम्ही विठ्ठल चरणी प्रार्थना करूया आम्ही मन विषय मोहात हांव दूर दवरी त्या तुका चरणात तू स्थिर राखो आणि तुका कृपेण्याची आमचं जीवन सार्थक जावं तेव्हा माझे मन लागो तुझे चरण देवा माझे मान लागो तुझे चरणी देवा माझे मान लागो तुझे चरणी संसार व्यसनी पळून गेली देवा माझे मान लागो तुझे चरणी
सगळ्यांक नमस्कार. आईच्या ह्या पवित्र आषाढी एकादशी भजन कार्यक्रमाने आमकां सगळ्यांक मनाक जे समाधान आनंद आणि भक्तिभाव दिलो ताजे वर्णन करचें अगदी कठीण आसा. इतली मधुर आणि भावपूर्ण रितीने विठ्ठल नामाचो गजर जणू काही आमकां हृदयांतूच देवलो. आम्ही सगळी मंत्रमुग्ध जावन आमकां वेळ कशी गेली कांय कळ्ळी न्ही. आमकां गुरु भक्ती आणि सरस्वती वृंदकान गायकांगले मनापासून आभार की तांणी आयज ही सगळी अविस्मरणीय केलो. हार्मोनियमारी जयश्री त्रासिकाची तुरंत मनपूर्वक आभार. तबल्यारी नीरज लेले. May I request Smita, our president, to hand over the mandal to them. जयश्री त्रासिकाची. मस्त मस्त आवाज. नीरज लेले. आईचे प्रसाद आणि स्नॅक्स स्पॉन्सर केले खातीर गीता याने मिळपाची गेल्या मस्त मस्त आभार. गीता पाचीने स्नॅक्स स्पॉन्सर केल्या इन मेमरी ऑफ श्री देवराव अँड श्रीमती ललिता येनमिडी अँड श्री कृष्णमूर्ती अँड श्रीमती सुमित्रा नाडकर्णी. Thanks a lot to Durga Caterers, Surabhi and Satyendra Rao for catering. Last but not the least, आमकां रसिक प्रेक्षकांगलाय मनपूर्वक आभार. इतके घंटार नीद कळण सगळी 3 घंटांनी आमकां प्रस्तुत जाल्यात. After donation, Shri Anup Paigunghat Mamaka must thanks. Tanya ₹60,000 donation दिल्या for medical relief fund. आता आमकां next program announcement 8th August at 4 p.m. an online talk show on Zoom by Rupa Yenamadi Logu, our own Rupa Yenamadi Logu. She will talk about the journey that chose me, a heartfelt reflection on how family, relationships, education, challenges and new beginnings have shaped her life that is still learning and still becoming. धन्यवाद. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.